नमस्कार मैत्रिणींनो, ऐश्वर्या किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज शेवगाच्या शेंगांची भाजी बनवणार आहे. मसाल्याची भाजी, त्यासाठी लागणारे साहित्य. मी शेवगाच्या शेंगा अशा निवडून घेतलेल्या आहेत आणि हळद मिठाच्या पाण्यात त्यांना शिजवून घेतल्या आहेत. 60-70% शिजवायच्या फक्त त्यांना. आणि कांदा आणि हे कांदा लसूण खोबऱ्याचं पेस्ट आहे, हे बारीक मिक्सरला दळून घेतलेले आहे. आता भाजी करायला सुरुवात करूया आपण. कढई ठेवलेली आहे मी. आता तेल टाकू आपण त्याच्यात. तेल आपल्या आवडीनुसार टाकायचे. आणि मसाला हे पेस्ट तळायला टाकायचं. अगोदर जिरं टाकायचं थोडं. तेल तापलं का जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की मोहरी टाकायची. नंतर मसाला तळायला टाकायचा. त्यानंतर मसाला बाजूला करून घ्यायचा. आता नंतर मध्यभागी थोडे तेल टाकायचे. थोडं तेल टाकायचे. तिथं हे बेसनचं पीठ तळून घ्यायचं. भाजी चांगली दाटसर होते, त्याच्याने जुळून येते. असं तळून घ्यायचं पीठ. 1 चमचा टाकलं तर चालतं. मी थोडंसंच टाकलंय. नंतर चटणी पण तिथं टाकून तळून घ्यायची. एकत्र करून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत तळायचा मसाला. थोडी हळद टाकायची त्याच्यात.
मसाला टाकायचा. थोडे पाणी टाकून द्यायचे आणि त्याला पुन्हा चांगला तळून घ्यायचा. त्यानंतर उकडलेल्या शेंगा टाकून द्यायचे. आणि आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं. घट्ट भात आपल्यानुसार टाकून घ्यायचं पाणी. घट्ट पाहिजे असेल तशीच ठेवायची. पातळ पाहिजे असेल थोडं पाणी टाकायचं. गरम पाणी टाकायचं. हे गरम केलेलं पाणी टाकते. गरम पाणी टाकल्याने चांगली चव राहते भाजीला. आता 5-10 मिनिटं उकळू द्यायची बारीक मंद आचेवर. तोपर्यंत इकडच्या गॅसवर आपण भात ठेवूया. एक कप तांदूळ आहे, त्यासाठी 2 कप पाणी टाकून द्यायचं. भातात थोडं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं. त्याच्याने भात मोकळा होतो छान. आणि मस्त चमकदार पण दिसतो भात. भाजी उकळते, थोडी मंद आच करून देऊ. मस्त तरीवरती येईल. अशी मसाल्याची भाजी माझ्या मुलाला खूप आवडते. थोडी घट्ट झालेली, त्याच्यात थोडं पाणी टाकू आपण. थोडं गरम केलेलं पाणी टाकायचं. भातावर सार पुरेसं टाकायचं. झाकण ठेवूया.
बस 5 मिनटं झाली, उद्या झालं का झाली भाजी. तोपर्यंत भात लावूया. बघा मैत्रिणींनो, तयार आहे शेवगाच्या शेंगांची रस्सेदार भाजी. गरमागरम पोळी भातासोबत छान लागते ही शेवगाच्या शेंगांची भाजी, सोबत लोणचं. तर भेटूया मैत्रिणींनो पुढच्या अशाच चांगल्या रेसिपीसोबत. बाय.